आपण फक्त म्हणतो वय नातेवाईक कायच भाऊन काच काय भाई बहीण काय असते बहीण 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 हे ज्यांच्या वावरातून समृद्धी गेली त्यांना विचार बहीण ज्यांची निळोंडा कॅनॉल गेले त्यांना विचारा बहीण 25% मारा समाज फक्त औषध दाखवतो 25% लोकांचे पैसे परत गेलेत बहिणींनी सह्या केल्या नाही आता याच्यापेक्षा काय वाईट दिवस यावर मला महिला मंडळ एक तळतळी ती बोलू नये मग मी घरूनच निघताना ठरवतो आज वाईट बोलायचं नाही पण मला कळ निघत नाही मी तळतळीने बोलणारा माणूस काय आपल्या वडिलांनी आपलं वाईट केलं तो काय वाईट केलं तर असं त्या विचारानं तर आपला संसार चांगला केलाच होता ना उद्या तुम्ही 25,000 रुपये मागितले असते भावानं दिलेच असते ना पण तुम्ही रक्ताचेच नाते जर तोडून टाकायला लागले याच्यापेक्षा काय वाईट हो मला सांगा प्रसंगाला तुम्हाला भावाने पैसे दिले नसते का दिले तर मग सही करायला हरकत काय ती उलटी म्हणती मी परत जाऊन दिले पण नाही सही नाही सांगाय तरी लाज वाटते का तुला आणि तो भाऊ महाराज आज 25% लग्नांमध्ये सध्या सक्का मामा नाही हे उभं राहाल माग आजच्या परिस्थितीत नाही हो सक्का मामाच गेला कोणीकडे आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला कुठून आला काय तो गुरु मामा तो कुठून कॅनॉल मधून निघाला काय ना गुरु मामा केलॉन खालतानाच मामा निघाला एक तो पैदा कुठून गेला काय नाही तुम्हाला सापडला कुठं तो गुरुमा पहिले मामा असायचे पण सक्का मामा असायचा आता नवीन अवलादीचा मामा कुठून आला तुम्ही एक वाक्य सांगा शर्ट फाटू द्या दाढी वाढू द्या पायजमा फाटू द्या चप्पल नसू द्या पण भाषेच्या मागं ओरिजिनलच मामा शोभतो त्या मंडपाला रस येतो महाराज जाऊ ते बा परिस्थिती सोडून द्या पण ते नातं शोभतं का नाही उलटी माणसं म्हणताय बा किती हुशार बहीण आहे तिघ भाऊ आहे धाकट्याला मान दिला बरं का त्याला वजन येतो आणि त्या लग्नालाही शोभा ते शुभून दिसतं मग बाकीच्या बाया सुद्धा पाहताना बोलत राहतात कोण राहिले गो उभं मागं अगं एक तर म्हातारा झालाय पण त्या लहाण्याला त्यांनी चान्स दिला त्या मामाचे कपडे किती खराब याला किंमत नाही त्याचं प्रेम किती दाटून येतं याला किंमत आहे आपल्या लोकांनी हे नाथे गोते पार संपून टाक आता एवढ्या बसल्या याच्यातल्या 15 जण आहेत माया पुढे बसेल का भावाशी बोलत नाही अशा इथं बसले आता मी नावा सगळं सांगल आपलं काम वेगळं आणि आता चालली 11 तारखेला द्वार खांड बांधाय भावाला जख माराय राखी पौर्णिमेला चालली द्वार खांड बांधाय जा कासरा ने कासरा कासराने लाव त्याच्या मुंडक्याला काय अहो मारदानी नेऊन तुला मी नाही नेलं मला अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभी मनन साधना उगे माऊलीने एक ओवी लिहिली महाराज मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही काय ओवी आहे महाराज त्याच्या पुढे एक ओवी इतकी सुंदर आहे 13व्या अध्यायात लाटणं मोडल पण वाकणार नाही दगड शेवाळल पण पाझरणार नाही काय ओव्या लाटणे जैसा न नव्हे पाथरू न द्रवे आणि 16व्या अध्यायात कधी सुंदर ओव्या दिल्या उसाला किती लांब तुरा आला काय फायद्याचा उसाला किती लांब तुरा आला काय फायद्याचा नपुसक पुरुष किती देखणा असला काय फायद्याचा ओव्या किती सुंदर आहे मा वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही लहान पोराचं मन कधी स्थिर नाही आणि चोरीचं धन कोणाला लखलाभ नाही का वार्याचे धावणे का शेळीचे चरणे बालकाचे मन का चोरीचे धन मावला कधी तपास यांना शिकवा थोडं पसायला शिकवा थोडं आरती आम्ही लहान असताना गाणं असायचं शाळेत मामा मोठा तालेवार रेशीम घेईल 1000 वार मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिक आता मामाची इकडे राहिला आला आता मामाच टमाट्याच्यात बांबू उपटितोय काय मामा मामा कारी कुशीतोय तार आवडीतोय काचा मामान काची मामी आली मला नाही एकदा सगळ्या वारकऱ्याने ना गाठ्यामध्ये एक 31 कडव्याचा अभंग आहे 31 थोडा कधी वेळ मिळाला ना तो वाचा एकदा वाचा
ऐका कलीचे तो अभंग एकदा वाचा. 31च कडवे आहेत गाथ्यामध्ये. तोच अभंग 31 कडव्याचा आहे. आणि गायीनो ओवे हा अभंग 101 कडव्याचा आहे. तो 101 कडव्याचा आपल्याला एवढा मोठ्याची काही गरज नाही, पण 31 कडव्याचा अभंग आहे ना, एकदा वाचा. आता जेवढे चित्र समाजात आहे ना, टोटल चित्र त्या गाथ्यात आहेत. आज आपण म्हणतो ना, बहीण भाऊ अशी वागतील ते त्याच्यात आहे, भाऊबंद अशी वागतील ते त्याच्यात आहे, सुना अशा वागतील ते त्याच्यात आहे, सासऱ्यांचा छळ होईल त्याच्यात आहे, आणि धनवान माणसं भिकारी होतील तेही त्याच्यात आहे. तुम्ही एकदा तो कडव वाचा. आपण काय करतोय महाराज, बाह्य रंगात जातो आणि बाह्य रंगात जास्त नको. गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेखा इथं होतो आपण, तुम्ही काय काळजी करत नाही. पण त्याचा पुढचा शब्द आलाय बाळकृष्ण नंदाघरी. आता नंदाघरी नंतर सांगतो, फक्त बाळकृष्ण सांगतो. आता ही बाळकृष्ण काय भानगड आहे, तर कृष्णाला नावं 8 आहेत. युगल कृष्ण, राधाकृष्ण, गोपालकृष्ण, लालन कृष्ण. आता हे आमचे कथा बिथा सांगणारे लोक आहे ना, यांनी त्या कृष्णाचा केला खेळ. यांनी आपला भस्म लावायचा आणि कथा सांगायची. राधा राधा यांनी उड्या हाणायच्या. हे रे राधा हाय रे तारा, यांनी लगेच 2-4 उड्या हाणायच्या. बाय 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 बाय. आणि मग लगेच पत्रकारांनी लगेच म्हणायचं तल्लीन समाजाला. ती तल्लीन तन का असं काय आलंय महाराज. परमार्थ दांभिक झालाय, दांभिक दांभिक. भागवत कथाकाराच्याच घरी गाय नाही, आणि तो आखी गायची माहिती कधीच सांगतो. तुम्ही बारीक अभ्यास करा. यावर्षी वारी झाली, 25 वर्षात अशी वारी झाली नव्हती. अशी वारी यांना झाली. जाऊ द्या पावसाने थोडं झालं 2 दिवस, पण पुऱ्या लोकांनी आनंद घेतला. 5-7 लाख लोक माऊली बरोबर होते मला, 4-5 लाख लोक तुकोबराया बरोबर होते. आता तो धर्माचं काम होतं का वारीचं काम होतं? धर्माचं. मग रोज अर्धा तास टीव्हीच्या चॅनलला वारीच्या बातम्या पडायला काय हरकत होती? नाही पडल्यात नाही. बातम्या पडायच्या, पण कशा? सुपरफास्ट. आज माऊली लोणदला, उद्या तुकोबराया उरुळी कांचनला, आणि लिंबाखाली तुकोबरायाच्या लिंबाखाली आपलं रिंगण, इकडे नात्या पुत्याला रिंगण. असं तसं पाहिलं तर त्या रोज अर्धा तास पडायला लागत होत्या. माझ्यानं सगळं सोडून दिलंय. त्यांना काही वाटतही नाही हो, काय वाटत. माणसं संपलीत. 1.5 महिना झाला. माणसांची मानसिक स्थिती, निसर्ग अशा प्रकारचा आहे, पाऊस अशा प्रकारचा आहे. अजून 15 दिवस जर असंच राहिलं, हा या वर्षाचा पावसाळा फक्त औषध विकणाऱ्यांसाठी आहे, तणनाशक. महाराज समाजाची आर्थिक घडी कोलमडली ना, कोलमडून गेली ना, कोलमडून. आणि समाज बोलत नाही, समाज कांडा आहे. तुम्हाला माझी एक इच्छा आहे, शंकरा पुढे सांगतो तुम्हाला, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधारा. कारण मी आहे तर तुम्ही सुधारणार नाही याचा अंदाज मला. तळतळ येण्यासारखी गोष्ट. पोरं वाया गेली हो. सगळ्यात वाईट काय झालं? पोरं वाया गेली. सगळ्यात वाईट ते पोरं वाया गेली. पोरं वाया गेले तर सगळ्यात वाईट आहे. प्रत्येक घरात एक पोरगा दारुड्या झालाय. प्रत्येक घरात एक 99% लोक सध्या दारू पितात. आणि कोरोना झाल्यापासून तर इतकी दारू पितात. कोणी मंत्र दिलाय का काय त्यांना? 6 ड्रम लागत होते त्या गावाला, 21 ड्रम लागत ही दारू. आता लय दारू पितो लोक, फुल दारू पितो लोक, फुल. आणि 3 टप्पे झालेत. हे धोत्रे बित्रे जाऊ दे, हे कधी मध्ये प्यालं कोणी आणतं त्यांना, त्यांचं काय नाही हो. ते आपलं आषाढ म्हणून प्यालं, मारणाचं पिसावलं तुम्हाला नसती जग मारली तर बरं. पण ही 18 ते 22 ना महाराज, प्रत्येक गावात 90% पोरं दारू पितात. 90% प्रत्येक गावात. आणि चूक काय झाली? कारभार गेले त्यांच्या हातात पोरांच्या, आणि ही झाली शहाणी. सगळा तमाशा इथून झाला. पोरग दारू पेलं का, आणि बाप हाणाय गेला. आई म्हणली कुठं काय पेत आहे, आणि आपल्याकडे लई आहे का, तुला कोण नाही म्हणलं होतं का, आणि पिऊ द्या. हे खत पाणी कोणचं आहे? बाप नुसता म्हणला बा मला कीर्तनाला जायचंय, बैलाला पाणी पाज. आता 18 वर्षाचा सांड येतो. सांड म्हणजे मराठवाड्यात त्याला वळू म्हणत्या, आणि विदर्भात त्याला खटाळ्या म्हणत्या. हा, मग आता पाणी पाजायला काय रोग झाला का? धावली.
धावली धावली जशी पिसाळली आणि नवऱ्याला म्हणती जमन का त्याला? कोणला? त्याला. नाही जमायचं का? जमायच नाही. तो का आला देवाला सोडाय ठेवला का? त्याला पाहिलं बँडवाल्याला काम येतो तू म्हणती त्याला जमन का? आई उलटी पोराला म्हणती तू नको सोडू, तुला धक्का बिका लावीन, त्याला किडा येतो सोडीन. कोण? त्याला म्हणा वाटलं तर बैल तंगड्याला बांधून ने, म्हणजे बाबानं बैलही सांभाळायचे. हो उलट तुम्ही त्याला असं म्हणा, उलट तुम्ही त्याला असं म्हणायला पाहिजे, नुसतं पाणी नको बाजू, सारा घाल, जाऊ दे त्यांना कीर्तनाला. तुम्ही मुलांवर दाबच द्यायला तयार नाही. दाबत पोरग दारू प्याला आईला काय बाप नुसता म्हणला बुवा काय भाव जाळी गेली टमाट्याची, काय चूक केली त्यानं? धावली. नवऱ्याला काय म्हणली माहिती का? तुम्हाला तर जमलं नाही, तुम्हाला तर काही म्हणा तुम्हीच आता, तुम्हाला तर काही जमलं नाही, पण पोर करता हे तुम्हाला जाळीतच मुतलं पोर. व्यापारी म्हणला 2-4 टमाटे कसे काय ओले झाले, तुम्हाला ड्रायव्हर पडलं दुपारा. हेच झालं पुरीचं वाटवळ झालं. पुरी 2.5 तास आपली मुलगी घराच्या टॉवरवर गप्पा आणते मोबाईलवर, बॅटरी उतरल्यावरच खाली येते. म्हणजे तुझी पोरगी काही पांडुरंगाशी संधान साधी ती का वैकुंठा? पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता, म्हणजे तू जपाला बसली होती का? आपण जर म्हणलं तुमची पोरगी तर पोराच्या गाडीवर दिसली डोकरीच्या डोंगराला, वर स्पॉट आहे ना तो, 5च्या पुढं चांगला चालवतो तो स्पॉट. तिकडं बसली ती म्हणती तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. आता काय माणसं संपले ना महाराज, माणसं पार संपली महाराज. अंत बाळकृष्ण पण कुठं आला? गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, अंत पार नाही लेखा, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी रे ना, बाळकृष्ण नंदा घरी. पहिल्या काळातला एक शब्द सांगायचा राहिलाय, नंदा घरी, म्हणजे पूर्ण लिंक लावून दिली. नंदाच्या घरात का? त्याचं उत्तर आहे का? ज्या घरात गायीची सेवा, ज्या घरात महिला मंडळ बारीक आहे का, ज्या घरात गायीची सेवा, ज्या घरात तुळशीला पाणी, ज्या घरात पाहुण्याचा आदर, ज्या घरात मोठ्याचा सन्मान, त्याच घरात कृष्ण जन्माला येतो. परत नीट ऐका, ज्या घरात गायीची सेवा, ज्या घरात तुळशीला पाणी, ज्या घरात मोठ्याचा आदर, ज्या घरात पाहुण्याची सेवा, ज्या घरात शुद्ध शाकाहार आणि ज्या घरात घामाचा पैसा, या 8 गोष्टी ज्याच्या घरात आहे त्याच घरात कृष्ण जन्माला येतो. आता तुम्ही एवढं मोठं काम केलंय, आता उंच खडकवाल्याने एक काम करायचं, श्रावण महिना आहे, अजून 3 सोमवार शिल्लक आहे, एक माणसानं एक झाड साईडला लावायचं, त्यानं त्याचं लावायचं, त्यानं त्याचं झाड आणायचं, त्यानं खड्डा लावायचा आणि सोमवारी येऊन पाणी घालायचं. आता 2-3 महिने तर पाण्याची, इथून पुढे महिला मंडळ काम कराल का? आज 2रं वर्ष आहे सप्त्याचं. मी तुम्हाला गेल्या वर्षी काय काम सांगितलं नव्हतं, सांगितलं होतं का? नाही. आज सांगू का? एक सांगू का नको? हा म्हणा नाही तर नाही म्हणा, सांगा. तुम्ही कराल ना? आजपासून तुमच्या घराभोवती जेवढी जागा असेल मोकळी अशी बोटायची खालची,
सगळ्या जागेत तुळशी लावून द्यायच्या आजच. सगळ्या जागेत तुळशी लावायची आणि तुळशीला काही खर्च नाही. हां, त्या मंजुळा जरी टाकल्या तरी येतात, त्याला काय फवारायचं नाही, युरिया नाही, काय नाही. आणि तुम्ही जर बंगल्यात राहत असाल ना लावायचं. पण जितक्या तुळशी तुम्ही जास्त लावाल तितकं घर निरोगी राहील. कारण आज वातावरणात ऑक्सिजनच राहिला नाही. 1.5 वर्षापूर्वी अक्षरशः ऑक्सिजन अभावी लोक तरफडून मेलीत. सगळ्यांना किट नाही मिळालं महाराज, सगळ्यांना सुविधा नाही झाल्या. ज्याचा थोडा वशिला आहे, आर्थिक बाजू भक्कम येतं, गरिबाचं कोण पाहतं महाराज? गरिबाचं कोणी पाहत नाही. गरिबाचा वापर फक्त भाषणं करून सीझनला करायचा. मग ते 12 महिने काय करायचं त्यांचं? हां, बरं, तुम्ही तेवढं काम जर केलं ना, जर वाळून गेले ना, नवी लावायची. पण याचं कारण सांगा, तुम्ही जितक्या तुळशी जास्त लावाल ना तितक्या घरात, एकतर आपल्या घराला खिडक्या झाल्या भरपूर, वातावरणात हवा राहिली नाही, ऑक्सिजन घरात क्लिअर येत नाही. तुम्ही आता पावसाळा आहे तरी आपल्या घरात फॅन लावा लागतो. आता झोपताना राहणारी पोरं फॅनशिवाय झोपत. मग तुम्हाला ऑक्सिजनच राहिलं नाही. अजून 5 वर्षानं जर तुम्ही बंगले बांधले महाराज, तर माझं वाक्य लिहून ठेवा, आपले वाक्य खोटे नसते कधी. 5 वर्षानं तुम्हाला बंगला बांधल्यावर त्याच्यात तुम्ही संडास बांधाल, बाथरूम बांधाल, किचन वाटा बांधाल, बेडरूम बांधाल, पण तुम्हाला एक ऑक्सिजन रूम बांधावे लागेल. ऑक्सिजन रूम, आणि त्याच्यात ऑक्सिजन साठवायचा. आणि म्हातारं येडेवाणी करायला लागलं का तिकडे नेऊन घालायचं. याची परिस्थिती झाली. ऑक्सिजनच राहिला नाही लोकांना. आता तुम्ही हे नदीची कडेची गावं पहा, सगळे राजकर्ते पहा, नद्यांच्या बाबतीत पूर्ण लोक निष्क्रिय आहेत. बापाची दशक्रिया करायला आपण नदीत उतरतोय महाराज, विधी येतो. अक्षरशः नदीत तुम्ही उंच खडकला उतरा, नाही तर इंदुरीला उतरा, नाही तर औरंगपूरला उतरा, नदीत माणूस उतरला त्याच्या पायात लुगड्याचे फडके गुंडाळत आहे. बांगड्या नदीत आणि पर्यावरणावर भाषणं मारायची. काय होईल? नद्यांमधले नदी पवित्रच पाहिजे महाराज. गोधड्या नदीत गोधड्या हयात का नाही बोला. आंघोळीला जर माणूस उतरला महाराज, दावा बिवा करायला पुळ्या येतात अंगाला. तुम्ही सासू मेली, तुमची मेली, तुम्ही म्हणाल चांगली बातमी आली, बया बाबाच्या तोंडात साखर पडू. 1 वर्ष तुमची सासू मेली, तुम्ही रडात लई, थोबाड काय जोडीतील, बांगड्या काय फोडीतील, लुगडं काय फाडीतील, गाल काय हाणतील, तुम्ही खरंच रडा द्या. बामटेची दुनिया. लोकांना माहीत नाही का सासू कशी मेली? बरं, तू पाहुण्यान देखतच का रडती, एकटी काय ओळत नाही तू? पाहुणे पाहिले का थोबाड बसली ती? आणि तेवढे लुगडे म्हातारीचे नदीला देते का? नदीला देता का तुम्ही? आजपासून मेलेल्या माणसाचे जे कपडे आहेत अजिबात नदीत टाकायचे नाही. काय मध्ये तुमचं? चांगले असले तर धुवून वापरा, नसतील तर पेटून द्या. गोधाड्या नदीत, उष्या नदीत टाकाल का? बरं, मणी टाकते का सोन्याचे 2-4? टाक बरं, टाक ना. लय जीव होता तो श्वास, टाक बरं. अय, एखादी पावती टाक बँकेची, टाक ना. टाकी दे उतारा, टाकी दे पासबुक, टाकी दे बँकेत. बामटेची दुनिया सगळी का आज काय. हो महाराज, आपले महाराज प्रवरा माई जागतिक दारिद्र्य तीर्थ आहे. त्या पुंतांब्याला तर उतरतच नव्हतं नदीत, नेमकी माई गाठ पडली, लई तास अडवले धरून. आता नाही राहिलं तिथं काय, ते आता पिटून देता कडा ना बाबाला एकच किती बनली. खरंच हो, नाही नद्यांच्या बाबतीत थोडं स्ट्रिक्ट राहिलंच पाहिजे हो. कारण काही झालं तर ती माता आहे हो, असं नाही चालत. काय त्याच्यात गादड्या काय जनावरं मेली का शेतकऱ्यानं नदीच्या कडाला नेऊन टाकायची. काय त्याला माता आहे ती महाराज. अहो महाराज, 3 पिढ्या लागल्या तेव्हा भगीरथानं गंगा आणली हो. दिलीप गेला, आयुष्मान गेला, दिलीप गेला, आयुष्मान गेला, तेव्हा भगीरथाने गंगा आणली. आज ती आपण एक वाक्य सांगा, तुमचे माझे संसारच आपले नदीमुळे आहेत. आज जर प्रवारामाई आपल्याकडेनं धावली नसती तर ह्याच गावात उसायच्या 10 आठवड्या असत्या तोडायच्या. आपल्याला ऊसतोडायचं, आपल्या बंगले झाले असते का, आपली गाड्या झाल्या असत्या. मला तुम्ही सांगा, आपल्या दारापुढे गाडी आली असती का? आपला पोरगा अधिकारी झाला असता का? हे सगळं कोणी केलंय? त्या मातेनं केलं. त्या बिचारीनं आपल्याला बुद्धीच नाही दिली, संपत्ती दिली आणि न संपणारं धन दिलं. तिनं काय नुसतं नसतं पाणी नाही दिलं आपल्याला. त्या पाण्यामुळे आपली शेती विकसित झाली. परिणाम आपण एका साहेबाचे बाप झालो, त्याचं जीवन सुखी झालं. आणि आपण तिच्याकडं फार दुर्लक्षच केलंय. माणसं जिथं जाळीतात ना, म्हातारी माणसं न्यायची सोय नाही राहिली. एक जळे पोहत दुसरं म्हातारी जायला बसले.
बाबळी किती काय किती, ज्याच्या घरचा माणूस मिळाला त्यानं तर निदान थोडे बाबळी तोडावत का नाही, काय फरक पड. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे, जी लोक मळ्यांमध्ये राहतात त्यांनी प्रेत नदीवर सुद्धा आणलं नाही. काय हरकत आहे शेतात पेटवायला तुम्हाला, काय हरकत आहे. एक तर भाऊबंद राहिले नाही, हाय ते कपडे काढीत नाही, एक बटन काढितून बायको वाहतो तुम्ही नका तो म्हणतो तू काढ रे, ते माया ध्यानातच न राहिलं. माया बायकोचं नवनाथ पारायण चालू आहे राईट. मग आपल्याकडेच करतात महाराज. इथं खाली तुम्ही पहा बरं, मराठवाड्यात नदी बिदीला काय डावे आले, त्यांची पर्यंत कुठे भेटवत झाला, शेतात भेटवत. ती राग नदीत टाकून द्यायची काय गरज नाही, शेतातच टाकायची, पसरून द्यायची उलटी. काय करते लोक. आपल्याकडे दावे सकाळी असतात, त्यांच्याकडे 11 सुरुवात आहे दावे, येळभर जावाच. आपण थोडंसं नदींच्या बाबतीत सुद्धा स्ट्रिक्ट राहिलेच पाहिजे. काय आमच्या बोलण्यात राग येतो लोकांना, पण त्याला पर्याय नाही. मला काय तुमच्याकडं काय मागायचं नाही हे पोरी मग, पण हे गोष्टी केल्याच पाहिजे. आता हे शाळा आहे, आता गावातल्या शाळा आहेत, गावातल्या पुढाऱ्यांनी 2-3 वेळा शाळेत गेलं पाहिजे. नुसते आपले सदस्य व्हायचं, ग्रामपंचायतीतून 15 ऑगस्टला तावा आणायचा गाव. तुम्ही किती वेळा शाळेत जाता महिन्यातून, गावातली पुढारी गेलं पाहिजे. तू पट किती आहे, शिक्षक किती आहे, कुठून येतात तपास पाहिजे. काय करतात शाळेच्या फळ्यावर हरिपाठाचे हरिपाठ लिहिला पाहिजे रोज. एक अभंग लिहायला सांगितलं पाहिजे त्या गुरुजीला, पोराने तो हरिपाठ वहीत लिहून घेतला पाहिजे. आता काही शाळेने महाराज ओव्या सुरू केल्या ज्ञानेश्वरीच्या, एक ओव्या आम्ही 2-4 ठिकाणी करून दिलाय. एक ओवी शिक्षकानं ज्ञानेश्वरीची फळ्यावर लिहायची आणि मुलानं शाळेत गेल्या ती ओवी वहीत लिहून घ्यायची. म्हणजे त्याला 2 कामं होतात, तो वाचतोय बी लिहितोय आणि 2-3 वेळा सहज त्याची ओव्या लिहून. पोरांना हे जर दिलं नाही तर संपल ना, तुम्ही पाहायचंच नाही झालं. आता फक्त सोमवारी 15 ऑगस्ट आला का जोडा माईक हाना गावात भाषण आणि 4थीच्या पोरांना इंग्रजांच्या गप्पा. अरे काय तर आहे ही पोरं 15 ऑगस्टला तुमच्या भाषणासाठी अजिबात येत नाही. त्यांच्या डोक्यात खटके वेगळे, ते काय ते ना महाराज सगळ्यात आनंदाचा दिवस आहे त्यांचा. ते फार कपडे आदल्या दिवशी धुवून त्या 14 तारखेलाच शर्ट धुवून कपडे बिपडे ताईट आणि ते चिठ्ठीला भाषण राहतं त्यांना भाषण सारखी चिठ्ठी खिशात. सगळ्यांच्या अगोदर उठत आहे ती, नाही नळाला पाणी ना बादलीत आंघोळ करते ती, पण घरातल्यांच्या अगोदर 15 ऑगस्टला तयार आणि त्याचं ते भाषण राहतं, ते पुढंच बसत. आनंद आहे तो, पुस्तकातला नाही आहे तो, अनुभवातला आनंद आहे. आणि त्या पोरांना तो आनंद एकदम ती चिठ्ठी खिशात पुढं येऊन बसला. त्याला माहिती आहे माझं भाषण आहे. म्हणलं गुरुजी मा नाव घ्या ना त्याला. मग गुरुजी म्हणले का आता हा बोलेल. ते घाबरतो. लोक पाहिलं. अध्यक्ष मासे येथे जमलेले माझ्या वधूने बघितलं मी 15 ऑगस्टबद्दल तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, तर तुम्ही शांत चित्ताने ऐकावं अशी माझी नम्र विनंती. टिळक म्हणले मी शांगा खाल्या नाही, मी छडी घेणार नाही. आणि टिळक म्हणले मी छडी घेणार नाही. बापूजी म्हणले मी कपडे घालणार नाही. आणि मग पळालं बा महाराज. ते पळाल्याला किंमत नाही, त्याला आनंद केवढा आहे. तो आनंद शब्दात वर्णन करता येणार त्याला. शब्द लय आनंद आणि भेटन त्याला. भाषण झालं बरं का, ते घाबरेल राहत. बाळावर इथं उभं राहिलं कोणी घाबरत. चुली पुढचं बोलणं वेगळं आहे. चुली पडून माणूस म्हणतो वा काय होईल देशाचं. ती म्हणली धोतार जळल, बाकीचं जाऊ द्या, देशाचं मोरद्या, धोतार वर वडा. चुली पुढचं बोलणं वेगळं आहे. हो हा बाबा बुधवारी आला आणि आल्याबरोबर आई रडायला लागली. सोडा मिठी लपवा झेटी जणी कंसासी कळेल माझ्या बाळाशी मारील. आणि हा लगेच म्हणला नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला. मान त्याने पहिली मारली पुतना होती अविद्या. दुसरा मारला बाबळभट आणि केल्या खोड्या. लहान मुले घेऊन लहान मुले घेऊन घोड्या करी लहान मुले घेऊन लहान
तरंगणी जोरी जरूर अशा खोड्या करायच्या. आम्ही खोड्या करायला लागलो, तो दिसला नाही. गेला हरी गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, घुमेना गोकुळात पावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा. गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, घुमेना गोकुळात पावा, उडतो डोळा डोळा बाई डावा, उडतो डोळा डोळा बाई डावा. कुणाशी केला जरी दंगा, मला झनी येवोनी सांगा. गेला तरी दंगा, मुली मला येऊनी सांगा. यास दाखवीन मी विंगा, नका तुम्ही लपवू श्रीरंगा, हरीचा शोध कुणी लावा. उडतो डोळा डोळा बाई डावा, उडतो डोळा डोळा बाई डावा. गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, घुमेना गोकुळात पावा, उडतो डोळा डोळा बाई डावा, उडतो डोळा डोळा बाई डावा. आणि मग गवळी म्हणायला लागल्या, जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, मथुरेला नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला. निघून गेला गवळी सारा, मथुरेच्या उशीर झाला बाजाराला, उशीर झाला बाजाराला, नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला. पण कधी रुतला बाई काटा हो या आडवाटा, रुतला पायी काटा, रुतला बाई काट, या आडवाटा नंदाचा कारटा होता जोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला. कसा गोड बोलून काट काढिला, कसा गोड बोलून काट काढिला. रुतला बाई काटा या वाटा, रुतला बाई काटा, या आडवाटा नंदाचा कारटा होता जोडीला, नंदाचा कारटा होता जोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला. कसा गोड बोलून काट काढिला, कसा गोड बोलून काट काढिला. धाका मधला मोहन माझा तुम्हा छळील कैसा, धाका मधला मोहन माझा तुम्हा छळील कैसा, बाई बाई नका ग सयानो, नका ग सयानो, नका ग वाण असा, नका ग सयानो, नका ग सयानो, नका ग वाण असा. ऐ तुम्ही गोपिका नाताना यमुनेवरी, साड्या तुमच्या पळविल का ग सांगा तरी, अजून बाई अज्ञान आसरी हरी, बाळकृष्ण अज्ञान नालिका आपल्या श्री तपसाक बाई बाई. नका ग सयानो, नका ग सयानो, नका ग वाण असा. नका ग सयानो, नका ग सयानो,
सगुण गुणाचे ताने ग बाळ सगुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतय गोजीरवाने ग बाळ दिसतय गोजीरवाने बाळ दिसतय गोजीरवाने ग बाळ दिसतय गोजीरवाने काल सांगता घराने ग गोकुळ जाणारी काय सांगता घराने ग गोकुळ जाणारी काय सांगता घराने ग गोकुळ जाणारी काय सांगता घराने ग गोकुळ जाणारी शावरून आवरी आवरी पुन्हा गाना आवरी आवरी पुन्हा गाना नाशियेला आमुच्या सुना नाशियेला आमुच्या सुना आजनिया लाज नये तुझ्या मनाला आजनिया लाज नये तुझ्या मनाला तुझा तुलाच गोड वाटे काना 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 नाशियेला आमुच्या सुना नाशियेला आमुच्या सुना नाशियेला आमुच्या सुना नाशियेला आमुच्या सुना कधी यशोदे कानंद लाला दिखता उजाला है यशोदे कानंद लाला दिखता उजाला है मेरे लाल से तो सारा जग झिलमिला मेरे लाल से तो सारा जग झिलमिला जो 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 यशोदे कानंद लाला दिखता उजाला है यशोदे कानंद लाला बीज का उजाला है मेरे लाल से तो सारा जग झिलमिला मेरे लाल से सारा जग झिलमिला जो 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 तुम्हाला जेवायचं कवा आहे 12:30 वाजून गेले काय ठरलं जेवण आले पूर्ण नाही आणि तो काला वळवंटा झाला तो काळा झाला माना ज्ञानराज गोपाळाशी पण कृष्णाला गाई वळताना एक गाय त्रास द्यायची ती गाय कोणती मनेरी अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या कधी आज ओस अमरावती आज ओस अमरावती काला पहावया कधी वैकुंठी तो ऐसे नाही 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 कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही आणि तो काळा सगळ्या उंच खडक ग्रामस्थांच्या पंक्तीवाल्या देणगी देणाऱ्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत पार पडला दहीहंडीची गवळण होईल एकदा प्रेमानं भजन करा विठोबा देवळात नाही उतरवलं का हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय हा बोलिले लय कोरे वेडी वाकुडी उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उचारिला अधिकार म्या क्षमा शिंकेला नववे धुरी होतो तिघाचे मी वरे तुवे वारे दोहीकडे मुख पसरून वाहती त्या धारा घ्या रे दोहीच्या गोबरा हरे दोहीकडे मुख पसरवणीकडे तुका म्हणे हाची धोकानी सवरोने देखा तुम्ही हारे रोहीकडे काढून घ्या कंठी धरला कृष्ण म्हणे अवघाजने प्रकाश कालावा तू एकमेका वैष्णविका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाढे काला वाटू एकमेका वैष्णव गावे समाधान तुमचे देखील चरण आता उठावे से मनाले नाही नारायण सुरवाडी म्हणे येथे सापडले ते उठावे से मनाले तुका म्हणे भू केला निवारिला रावे से मनायचं नाही प्रेम सप्रेम हारती गोविंदाचे हो हारती धन्य त्रिलोचन नित्य करते अवलोकना बाळा प्रौढाने मुग्धा हो वाळती परमानंद धन्य धन्य त्रिलोचन नित्य करते अवलोकना नामा म्हणे केशवा केले खुनी राहिलो धन्य धन्य त्रिलोचन नित्य युगेला 28 विटेवरी उभा मागील रुमाई दिशे शोभा उडलिका भेटी परम मालेगा कधी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राहीच्या वल्लभ पावे जीवलगा तुझे गळा करते उर्जटी आले पितांबर कसुरल लाटी देव सुरावर निदेची भेटे जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राहीच्या वल्लभ पावे जीवलगा देव आषाढी कार्तिकी भक्तजन येते व सासून येते चंद्रभागे मध्ये स्नान करते दर्शन वेळा मात्र तयावर मुक्ती यशवासी रामदेव वायुवासी रामदेव वायुवायती जय देव जय पांडुरंगा व हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राहीच्या वल्लभ पावे जीवलगा जय देव लवकवते विक्राळ ब्रह्मांडी वाळा विषिकंठे काळ त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी झोळा येथून जलजमल वाहे झुळझुळा जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा आरती ओवाळू भावाती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नैने विशाळा आगांगी पार्वती सुमनांच्या बाळा रोधीचे उधळण शीतकंठ निळा आयशा सगळ्या शोभे उमा वेळाला जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर बांधन गेले त्या माझी अवचित हरवले ते तो आसुरपणे प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा आरती ओवाळू भावाती ओवाळू तुझ कर्पूर व्याघ्र ब्रह्मणीवर सुंदर मधारी पंचलानन मनमोहन म्हणजे सुखारी शकोटीचे ब्रीज वाचे उच्चारी रघुटीला रामदास अंतरी जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा आरती ओवाळू भावाती ओवाळू आरती ज्ञान राजा महा कैवल्य देजा सेविता संत मनो बदला भाजा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगे हित नेणती कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवले त्याने आरती ज्ञान राजा प्रगत गुणे बोले विश्व ब्रह्मच केले राम जनार्दन चरणी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महा कैवल्य देजा सेविता संत मनो बदला भाजा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती काय दाखव्या आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण गाये दैसे तुकोबाचे आ भंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती हे तुका तुलने श्री ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक
आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्यामा आरती तुकारामा आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवन तीर्थवर जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथा आरती एकनाथ महाराजा समर्था त्रिभुवन एकनाथ नाम सार वेद शास्त्र ते संसार दुकानाशी महामंत्राचे वेज आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वाटेल देता धनी न पुरे गाता आरती एकनाथा खाली लोटा गणपती चरण डोळ्याने पाहिन रोखत प्रेमे आलिंगन आनंद भजन तमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव विद्या तमेव तमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसेन नाम प्रकस्वा करोणी यज्ञ समर्पण नारायण हरि समर्पण अच्युत केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्री माधव गोपिका वल्लभ जानकी रामचंद्र देव हरे राम 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 हरे हरे प्रसादाची वाट घ्यावी होणी आगात होणी जाईल तुमची झाली भोजन झालो एक सवा तुम्हाळ होणी देवा तुमची चिंता करुणी राहिलो निवांत ज्ञान देव तुका पुंडली गवर्धारी श्री ज्ञान देव आपला आजाय नांगरीत होता तर ढेकळच होती आपला पंजाई नांगरीत होता तर ढेकळच आहे आणि आपणही नांगरीत होतं ढेकळच आहे आपली पोरं नांगरायला ठेवणार नाही नाही आपली पोरं अशी हलकी कामं नाही करणार वावरं नांगरा आणि बैल इकूनच टाकणार आणि डायरेक्ट धाबा टाकणार आणि त्याला नाव देणार रान वारा मग त्याच्या शेजारी टपरी टाकणार गारवा काहींनी तर हॉटेलला नाव दिलंय 7-12 नाही ते नाव योग्य आहे ज्याला 7-12 नील करायचंय त्यानं त्यांना भेटावा म्हणजे पुरा भिकारी झाला आणि त्याच्या शेजारी एखाद्यानं आत टाकलं पाहिजे हे चालूच राहिलंय पुनर्विद्यात काय एवढं विशेष नाही ते नाविन्य नाहीये कारण ते झाड वांज आहे आणि आपण सगळे पाणी कशाला घातलं वाण झाडाला करीत राहिलो एखादी सुनबाई वैशाख महिन्यात आली ना सासू जरा नंगाट असली ना तर ती सून जरा काम दाखवते ती सून काय म्हणते माहिती का फक्त मला एखाद्या वर्षात कुत्रे मांजर होऊ दे मग तू ये आणि मग मी ठरविते तो खिलारी कोणचा ऐकतो फक्त मला कुत्रा मांजर आणि मग मी तू येन तू जर नाही तुळशीवाली झाली दिंडीत तर मला भेट नाही त्याला अंकार आहे बारा आणि हे सगळ्या मुळ्या आहेत या मुळ्यांचं नाव सांगायचंय मला पुढं झाड झालं वाज पाणी घालीत राहिलो त्याच्यामुळं मुळ्या वाढल्या त्या मुळीचं नाव आहे अज्ञान आणि आज सगळे माणसं कशात आहेत काय नाही मोटरसायकलवर 3 जण चालले एकानं हॉर्न वाजवला म्हणून हे 3 उतारली का वाजवला त्यांनी त्याच्या ठोन दिली त्यानं गावातले 7-8 गोळा केले 1.5 तास कुद्या झाल्या बरगाड्या मोडल्या 2-3 जणांच्या खुब्यातून निघाले दोघंही पोलीस स्टेशनला गेले पोलिसानं दोघांचे 20-20 हजार घेतले आणि म्हणले परत असं करू नका केवढं आणि परत मारामारी केली तर गाठ आपली 40,000ला अज्ञान आहे महाराज आणि आज 99% जनता अज्ञानात आहे आपण म्हणतो लोक बदलले सगळं अज्ञान आहे भांडणाचं मूळ काय अज्ञान मारामारीचं आपण काय म्हणतो बा पोरानं लवकर वायला घेऊ नये चुकीचं आहे मंगळवारी लग्न झाल्यावर गुरुवारी पोऱ्या वायला दिला पाहिजे हे बाई तुझ्या सासऱ्याने दिले भांडे खाट आणि हे मॉडेल आणि तू गपक्यात पोहे खाऊन जगायतात आपण काय केलं महाराज आपल्या पोरांना कष्टाची जाणीव करून दिली नाही त्यांना जाणीव करून दिली नाही त्यांच्यावर आपण पांघरून घालत राहिलो आपण पांघरून घालत राहिलो परिणामी त्यांचं अज्ञान वाढत गेलं त्यांना असा भ्रम झाला की हे आमच्यामुळं आहे मुळात ते आपल्या पांघरुणावर आहे वीर आपण खणली मोटर आपण बसवली जमीन आपण घेतली पण ताबा त्यांचा का झाला त्यांना अहम झाला का माझ्यामुळं आमची शेती आहे असं नाही आम्ही वाटेन देऊ खंडन देऊ तू तुझं मॉडेल घेऊन व्हायला राह 3 दिवस गौंड्याच्या हाताखाली गेले ना
साध्या मोबाईलवर येतील आणि 8 दिवस जर गेले ना शेवग्याच्या शेंगा खातील. बोंबील बंद. बोंबील आणि शेवग्याच्या शेंगा सारख्या. तो 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 जाऊ दे, यालाच बोंबील समज. हे गपक्यात जागा येते ना. मटणाच्या खांडाला म्हणतील सोयाबीन. सोयाबीन ती म्हणते सोयाबीनच्या. अगं मटणाची खांड सांभाळून हान. लोक तुम्ही पहा, आपण जेवढे स्टेजवर खाली बसलेली माणसं आहे ना, आपल्या आई वडिलांनी आपल्याला संपत्ती नाही दिली पण स्वाभिमानानं जगायचं शिकवलं. हे कधी ध्यानात ठेवा. समजा आता उंच खडके हे तरुण पोरं काही करीत असली पण जुन्या माणसांनी एक केलं ना, कुणाच्या बांधावर त्यांना उभं केलं नाही, हा स्वाभिमान शिकवला. वेळ वेगळी होती तो भाग वेगळा, परिस्थिती वेगळी होती तो भाग वेगळा, उत्पन्नाचं भांडवलही कमी होतं तो भाग वेगळा, आणि चैन कमी होती तोही भाग वेगळा. पण कमी उत्पन्नामध्ये त्यांनी मुलं सालानं ठुली नाहीत, कुणाच्या हॉटेलात ठुली नाहीत, कुणाच्या बांधावर उभी केली नाहीत, कुणाच्या महिन्यानं ठेवली नाही, स्वतःच्या 10 गुंठ्यावर कपडे घालून जगायचं शिकवलं. हा स्वाभिमान आहे. त्यांनी मोबाईल दिला नाही तो विषय सोडून द्या, त्यांनी गाडी दिली नाही तो विषय सोडून द्या, पण ज्यांनी ते दिलं ते आपण देऊ शकत नाही. परत वाक्य नाही. त्यांनी दिलं आपल्याला 10 गुंठे का होईना घर बांधायपुरती जागा दिली. कोणाचे बुट साठायचे नाही म्हणून कष्ट करण्याची ताकद दिली. नाही काय दिलं. बिचारीचं लुगडं फाटकं होतं, 3 रंगाचं लुगडं नेसत होती, सुईद्वारेनं शिवित होती, शिव द्या ना. गरिबी तिची जरूर होती पण तिनं मुली भिकाऱ्याला दिल्या नाहीत आणि मुलंही भिकारी केले नाहीत. आणि आज आपण सगळं कमवून बसवलंय पण तुम्ही आणि मी मागची पिढी बनवण्यात अपयशी ठरलो. काही काही कुटुंबामध्ये शेतकरी तरी बरे आहेत, इतके सर्व्हिसवाले परपंच करण्यात फेल गेले. त्यांना ती परपंचाची घमेंड होती, पैशाची घमेंड. त्यांनी मुलगा डायरेक्ट इंजिनियर केला, मुलगी डायरेक्ट डॉक्टर केली. पोरगी नवऱ्याच्या घरी गेली, पोऱ्या सासरवाडीला राहायला गेला. म्हातारपणी यांना वृद्धाश्रमाच्या वह्या लिहायची वेळ आली. तुम्ही बारीक अभ्यास करा, सगळे वृद्धाश्रम तपासा. नोकरीतून रिटायर झालेली बरीचशी माणसं तिथं आहे, बायको घेऊन. मग त्या वैभवाचं काय करायचं? सोमवार नाही करायचा, एकादश नाही करायची, कधी माळ नाही, कधी गण नाही, माझाटल्यावानी वागायचं. ते कुठं चालतं का? गावातून चालला तर काचा सुद्धा खाली करायच्या नाही गाडीच्या. गरिबांना रामराम घालावा आणि उरफाट्या बावलीच्या बायको पावा. म्हणजे देवळा पुढून चालला तर देवाला कुठं वाकायचं नाही, कधी गावात बसायचं नाही, 4 माणसात बसायचं नाही. हे कुठं चालतं का मला? आणि ते किती दिवस टिकल? किती काही काही सर्व्हिसवाले इतके हुशार आहे महाराज. रविवार म्हटलं का तासभर गावात हुशार आहेत ते. सगळ्यांशी बोलणार, बसणार, 2-4 जणांना चहा पाजणार. माणसं त्यांच्यावर प्रेम करतात. तुम्हाला सगळं कमावता येईल, माणसाचं प्रेम नाही कमावता येणार. उलटे पुढच्या रविवारी ते आल्यावर म्हातारी म्हणताना, नाही मागच्या रविवारी आम्ही तुमचा चहा पेलोय, आज आम्ही तुम्हाला पाजणार. आज लेट आले हो तुम्ही, हे प्रेम आहे. आणि हे ह्या सर्व्हिसवाल्यांना कमावता आलं नाही. ही माणसं रिटायर झाल्यावर फेल गेली मला. बरं गावात कोण चांगलं यांना माहीत नाही. ते नेमकं नालायकाशीच दोस्त्या करून मोकळे झाले. गावात जे हलकट आहेत म्हणजे गाव बिघडवायचे पंटर आहेत ते यांचे जोडीदार झाले. हे फेल गेले. त्यांनी भजने ओळखले नाहीत, त्यांनी जुने वारकरी ओळखले नाहीत, ते डायरेक्ट हलकटाच्या नादी लागले. पेन्शन संपून मोकळे झाले. आणि शेवटी गावातले लोक म्हणले एकदा तुम्ही ग्रामपंचायत लढवा, इकूनच मोकळे झाले. नाही ते चालत नाही. तुम्ही काही गोष्टी सोडा महाराज, चाकोरी शिवाय नाही. चला थोडं पुढं झाड झालंय वांस, तुम्हाला पुढं पटापटा पुढं जा. आता त्याला मुली कोणती आली? गेलं बॉम्बाला अज्ञान. आणि तुम्ही आणि मी सगळं कोणत्या मुलीला पाणी घालतो? आता एक पायरी पुढे जाऊ, पटकन 2 मिनिटात संपवतो. झाड कसं आहे? वांस. त्याला मुळी कशी आहे? अज्ञान. मग तुम्ही मी सगळे कसे ते? अज्ञान. आणि त्या अज्ञानाच्या मुळ्या जशा वाढतील तसं त्याला अहंकार नावाचं खोड येईल वर. कारण जमिनीच्या वर काय येईल? खोड. आता मुळ्या कुठं चालल्यात? खाली. मग खोड वर येणार. आणि ते खोड कोणतं आहे? अहंकार. मुळ्या कोणत्या आहे? अज्ञान. अज्ञान नावाची मुळे, अहंकार नावाचं खोड आहे आणि त्याला विकार नावाच्या फांद्या आहेत. म्हणजे काम, क्रोध, बलात्कार,
कर्ज मिटलं सुद्धा नाही, बँडवाल्याचं तर बुडवलेच. का झालं? का झालं? अहंकार नावाचं खोड वाढलं, त्याला विकार नावाच्या फांद्या वाढल्या. मग हे झाड जर चांगलंच बनवायचं असेल तर याला भजनच करावं लागेल नाही. आणि मग त्यासाठी झाड पूर्ण झालं. मग आज गायक वादक गुणजन मंडपवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अखंड सप्ताहातलं दुसरं वर्ष सुरू झालं. आता चांगले करताना थोडे त्रास होत असतात. ज्याला चांगलं करायचे त्यांना मागं वळवून पाहायचं नाही, तेवढं पथ्य पाळायचं कधी नाही. नाही 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 तुम्हाला पळत असणारी गाय जर वळवायची असेल तरी तुम्ही तिच्या मागं पळायचं नाही. गाय सुटली बेफाम सुटली, तुम्ही काठी घेऊन मागून पळात तिच्या, ती पुढं जाईल का मागं जाईल? तुम्हाला गाय वळवायचीच असेल तर पुढं जा, गाई मागं वळल. तसं तुम्हाला समाजात चांगलंच काम करायचं असेल ना, चांगलं करीत राहा. लोक काय म्हणतात तिकडे लक्ष देऊ नका, तुम्ही चांगलं करीत राहा. आणि कोणी नाही पाहू द्या ना, आपलं मन तर सांगताय ना मी चांगलं करतोय, लोकांशी काय घेणार? तुमचं मन म्हणतंय की नाही तुम्हाला 150 रुपये 51 रुपये 151 रुपये सप्ताहाला दिलेत, गाव म्हणू द्या तुम्ही कमी दिले, ज्याला कमी वाटले त्यानं द्यावा. पण आपलं मन सांगताय ना मी शंकराला 151 रुपये दिले. उलट मंदिर हे काम भारी झालं, सभा मंडपाचं काम भारी झालं. उद्या गरिबांची लग्न होऊन जातील. अजून समाजात लई माणसं गरीब आहेत आणि त्यांना ही काळाची गरज आहे. आता उद्या पावसाळा, एखाद्या गरीबाचं श्राद्ध आहे, वस्तीवर आहे, आता उंच खडकला लागेल तेवढ्या वस्त्या आहे, तोच 25 पाहुणे इथं जीव घालू शकतो. 25 पाहुणे आदरानं इथं बसू शकतात. शिवाय माईच्या कडेला आहे. काही होईलो, फक्त चांगलं करताना त्रास होतो, त्यात काही एवढं विशेष नाही. ज्यानं त्रास सहन केला नाही त्यानं येऊही नाही. ज्याला त्रास सहन करायचा ते, तुम्हाला गावठी भाषा सांगा, जी दगडं घाव सहन करतात तेच दगडं मूर्तीला कामा येतात. ज्या दगडांमध्ये घाव सहन करायची ताकद नाही ती दगडं गोटाळत पडली, मग त्याला कोणी तासली ना काही करणं. तुम्हाला चांगलं करता दुसऱ्या वर्षाचा सप्ताह गेला होऊन जातो. आणि आपण नाही करीत महाराज, शंकरालाच तुमच्या कोणते करून घ्यायचं होतं. भगवान शंकराला नदीच्या कडेला जागा लागत होती, जागा मिळाली, मंदिर लागत होतं, निवर्रा झाला. माझ्या भक्तांना पावसाळ्यात त्रास नको, खडकेश्वर सभा मंडप झाला. आणि हे देवच करून घेत असतो. आपण छाताड धोडायचं काम नाही करायचं. छाताड आज जायला बसलंय, गपक्यात आतमध्ये जाईल, मी वायरच नाही आला, तो करून घेत असतो.